दोन गवी रेड्यांची झुंज, एकाचा मृत्यू. चंदगड शहराजवळील शेतातील घटना. आपापल्या परिसरात आपल्या कळपावर ताबा मिळवण्याच्या नादात दोन नर जातीच्या गवी रेड्यांमध्ये झुंज लागली. अखेर एक गवा गंभीर जखमी झाला. त्याचा 4 दिवसांनी मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना चंदगड शहरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शेतात घडली. शुक्रवारी सकाळी रवी गडकरी यांच्या शेतात ही झुंज सुरू झाली. ही घटना पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठी होती. या दरम्यान वन खात्याकडून सुतळी बॉम्ब टाकून ही झुंज सोडवण्याचा प्रयत्न झाला. या झुंजीमध्ये एका गवी रेड्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय मोडलेल्या स्थितीत होता. पहिल्या गवी रेड्याचे शिंग दुसऱ्या गवी रेड्याच्या समोरील डाव्या पायात अडकल्याने त्या गवी रेड्याचा पाय मोडल्याची चर्चा सुरू होती. यानंतर गत 4 दिवस त्याच्यावर कोल्हापूर येथील वन खात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर व डॉक्टर अमित कुंभार यांच्या वैद्यकीय पथकाने उपचार केले. मात्र गव्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. घटनास्थळी चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, कृष्णा डेळेकर, वनपाल चंद्रकांत पावसकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जंगलामध्ये या मृत गव्याचे दफन करण्यात आले. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड म्हणाले, जंगली प्राण्यांमध्ये आपल्या परिसरात आपला प्रभाव व वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा झुंज एक जातीय वन्य प्राण्यांमध्ये अधूनमधून होत राहतात. अशाच प्रकारे या 2 नर जातीच्या गवी रेड्यामध्ये झुंज लागली होती. जखमी गव्याला वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड, दापोली.